विधिमंडळ अंदाज समिती बुधवारी धुळे दौऱ्यावर होती। त्याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर सापडलेली 1.25 कोटींची रोकड हा नवा राजकीय वाद ठरणार आहे। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाची खोली क्रमांक 102 राज्यभर चर्चेत आली आहे। यामागचं कारण म्हणजे या खोलीत आढळून आलेली तब्बल 1,84,00,00,000 रोकड। विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर आहे। या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 5 कोटी रुपये विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला आहे। खोली क्रमांक 102 मध्ये 5 कोटी रुपये ठेवल्याचा अनिल गोटे यांचा दावा आहे। 21 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोटे खोली बाहेर ठाण मांडून बसले। 21 मे रोजी रात्री 11 वाजता पोलिसांसह प्रशासकीय अधिकारी शासकीय विश्रामगृहात दाखल झाले। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून खोली क्रमांक 102 मध्ये इन कॅमेरा पंचनामा केला गेला। अनिल गोटेंचा दावा खरा ठरला। 1,84,00,00,000 रोकड सापडली। रोकड सापडलेली रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या पेयेच्या नावे 15 मे पासून बुक होती, असा आरोप गोटेंनी केला। अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा। जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का, हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। विकास कामांची चौकशी करण्यासाठी आलेली अंदाज समितीच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। आतापर्यंत विविध समित्यांसाठी प्रशासनामधील अधिकारी काही रक्कम जमा करत असल्याची चर्चा व्हायची, पण धुळ्यात घडलेल्या या प्रकारामुळे ही बाब अधिक ठळक झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या रोकड प्रकरणी SIT चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। विश्रामगृहात पैसे जमा केले जातात, गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा, ही अवस्था या राज्याची। काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना, लाचलुचपत प्रतिबंधक। मग हे लाचलुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार? 21 ते 23 मे या कालावधीत 29 आमदारांचा समावेश असलेली महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर आहे। या दौऱ्यात अंदाज समितीकडून धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांचा आढावा घेण्यात आला। या समितीच्या पाहणीमध्ये एखाद्या कामाला चांगली शिफारस झाली की अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा जीव भांड्यात पडतो। त्यामुळे विश्रामगृहात सापडलेली रोकड प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून जमा केली असल्याचं बोललं जातं। अंदाज समिती प्रत्यक्ष जिल्ह्यात जाऊन विविध विभागांचा आढावा घेते, विविध संस्थांना मिळालेल्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होतो हे पाहते। विकास कामं सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली जाते। एखाद्या विकास कामात अनियमितता आढळल्यास चौकशी समिती स्थापन करणं, विविध कामावर अवास्तव निधी खर्च होत असल्यास त्याची तपासणी करणं, अप्रत्यक्षरित्या लेखापरीक्षण करण्याचं काम अंदाज समिती करत असते। जे कोण याच्यामध्ये असतील त्यांची चौकशी होईल आणि त्यांना काही शिक्षा वेळ ती होईल आणि ती झाली पाहिजे। जर समितीसाठी असतं आमच्याकडे ते आलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की बाबा आलंय आमच्याकडे। आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावं, दाखवावं तिथं कोणी दिलं, कोणी घेतलं, घेणारा, देणारा, बघणारा
त्याची चौकशी होईल. समित्या त्याच्यासाठी आहे, ते पैसे जमासाठी करण्यासाठी समित्या असतं. आणि 15 वर्षाचा भाजपाचा जर कार्यकाळ पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. नैतिकता नावाची गोष्ट पूर्णतः घसरली आहे. एकंदरीत वातावरण जे आहे का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. आणि भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण आता जुळलेलं आहे. अंदाज समितीमधील प्रत्येक सदस्याला तीर्थप्रसाद देण्याचा प्रघात असल्याचा आरोप वारंवार होत असतो. त्यामुळे ही समिती 21 मे पासून येणार असताना समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटील 15 मे पासून धुळ्यात काय करत होते? त्यांनी शासकीय विश्रामगृहात 15 मे पासून रूम का घेतली होती? माजी आमदार अनिल गोटे खोली बाहेर ठाण मांडून बसले असताना प्रशासनाला यायला 5 तास का लागले? ते प्रश्न आता उपस्थित होत आहेत. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे.